सातारा झडपी अध्यक्ष निवडणुकीतील वादानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदे यांची साताऱ्यामध्ये पहिली जाहीर सभा होतीये आणि या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलेलं आहे। सभास्थळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली। मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडींनंतर आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पत्नीला अध्यक्षपदी बसवल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जातोय। त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनीच बॅनर्सवरून त्यांचे फोटो वगैरेची चर्चा आता रंगलेली आहे। तर आमदार महेश शिंदेंचा फोटो या पोस्टरवरून गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत। खरं तर अनेक दौरे त्यांचे होत असतात, मात्र त्यांची जाहीर सभा आज पहिल्यांदाच साताऱ्यामध्ये होते आणि त्याची तयारी या ठिकाणी गांधी मैदानावर करण्यात आलेली आहे। सातारा शहरातील हे मुख्य मैदान आहे आणि ज्या ठिकाणी अनेक राजकीय सभा होतात त्या ठिकाणी ही सभा होतीये। खरं तर ही सभा म्हणजे या ठिकाणी जे होणारा हातचा जो दौरा आहे, या दौऱ्यामध्ये अंगापूरला ते येत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा भव्य नागरी सत्कार पहिल्यांदा दुपारी होईल। त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक होईल। या बैठकीनंतर खरं तर ही सभा संध्याकाळी या ठिकाणी पार पडणार आहे आणि या सभेमध्ये जे जिल्हा परिषदेला जे काही सदस्य, पंचायत समितीला जे सदस्य शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। आणि या सभेकडे खरं तर जिल्ह्याचं लक्ष लागलंय, कारण यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचे म्हणजे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रवेश सुद्धा या ठिकाणी शिवसेना पक्षात होणार आहेत। आणि ह्या सर्व गोष्टी पाहता खरं तर कालपासून जे काही सातारा शहरात बॅनर लागले त्या बॅनरवर आमदार महेश शिंदेचे फोटो कुठेही दिसत नाहीयेत। एकूणच कार्यकर्त्यांनी अनेक फोटो या ठिकाणी बॅनर जे शहरामध्ये लावलेले आहेत, जवळजवळ सर्व शहर हे बॅनर ने भरून गेले आणि असं असताना देखील मात्र महेश शिंदेचे फोटो मात्र यावर नाहीयेत। याबाबत शंभूराज देसाईंना विचारल्यानंतर त्यांनी काही कार्यकर्त्यांकडून तशा पद्धतीने बॅनर लागले असतील, मात्र अनेक बॅनरवर महेश शिंदेचे फोटो असल्याचं त्यांनी खरं तर सांगितलंय। मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी खरं कुठल्याही बॅनरवर महेश शिंदेचे फोटो लागलेले इथे आपल्याला दिसत नाहीयेत। त्यामुळं कार्यकर्त्यांचा रोष आहे। जिल्हा परिषद जी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड ज्यावेळी झाली होती त्यावेळी जी काही भूमिका आमदार महेश शिंदेनी घेतली होती त्या भूमिकेचा राग या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। ही सभा ही महत्वाची ठरणार आहे, कारण सातारा शहरात ही सभा होतीये। खरं तर भाजपचा आता बालेकिल्ला सातारा झालेला आहे। सातारा शहर हे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले तिथले आमदार आहेत। मात्र असं असताना देखील या ठिकाणी साताऱ्यात ही सभा घेऊन नेमकं शिवसेना काय नेमकं साध्य करणार आहे किंवा याच्यातून आपला कुठला संदेश देत आहे हे पाहावं लागणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।